28,000 पेशवाई छापले, मारले आणि आता आम्ही 14 कोटी जनता आहे पुरा महाराष्ट्रात राजीनामा देईल तर आमचा समाज इथून जाईल आणि आमची जीवाले राजीनामा द्यावा, अन्यथा राजीनामा नाही देतील आमचा प्राण गेला तरी चालेल या मातीत, परंतु आम्ही इथून हटणार नाही एवढा आमचं वाक्य असं आहे की बाबासाहेबांनी जेव्हा इथे आले होते, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा अधिक मोठा गुन्हेगार आहे आणि म्हणून आमच्या समाजावरती आज अन्याय झालेला आहे आणि म्हणून अन्याय झाल्यामुळे एवढा मोठा समाज आमच्या इथे आलेला आहे आणि हिंसक सुद्धा वळण जरी होत असेल परंतु यांनी आमच्या सोबत, आमच्या समाजासोबत यांनी वागणूक बरोबर नाही देत आहेत आणि म्हणून समाजाला न विचारता यांनी सुद्धा खूप मोठं कार्य केलं आहे आणि म्हणून म्हणजे काम चालू आहे, कंटिन्यू काम चालू आहे आणि म्हणून जमीन मशनी सतत चालू असल्यामुळे आमच्या स्तूपाला सुद्धा धक्का पोहोचलेला आहे, त्याची स्टाईल निघून राहिली आहे आणि म्हणून हे लक्षात ठेवावं आणि स्मारक समितीवाले राजीनामा द्यावं, अन्यथा राजीनामा नाही देतील आमचा प्राण गेला तरी चालेल या मातीत, परंतु आम्ही इथून हटणार नाही एवढा आमचं वाक्य आहे आणि म्हणून बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावर आम्ही चालत राहू। जेव्हा बाबासाहेब म्हणतात अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा अधिक मोठा गुन्हेगार आहे आणि म्हणून आमचा समाज कदापि अन्याय सहन करणार नाही असं म्हणून आम्ही बोलत असतो आणि म्हणून समाजाने सुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे आणि स्मारक समितीवाले सुद्धा राजीनामा दिले पाहिजे असं मला वाटतं। इथे बुद्ध आणि बाबासाहेबांचे आता खूप अनुयायी हजारांनी जमलेले आहेत, तर तुम्हाला काय वाटते की आता हे जे हा जो आपण ऍक्शन घेतलेला आहे तर आता स्मारक समितीवर पुढला ऍक्शन अनुयायांनी काय घेतला पाहिजे? त्यांनी राजीनामा दिले पाहिजे, स्मारक समितीवाले सर्वात पहिले राजीनामा दिले पाहिजे। जर हे स्मारक समितीवाले राजीनामा देईल तर आमचा समाज इथून जाईल आणि आमची जागा जो आहे हे पूर्ण लेवल करून, आमची जागा जो आहे पूर्ण लेवल करून हे सर्व आम्हाला लेवल पाहिजे आहे आणि छान व्यवस्थित आमचा समाज जे दुरून येतो, बाहेरगावून खेड्यापाड्यावरून लोक येतात, देश विदेशातून लोक येतात, बाबासाहेबांनी इथून आपल्याला 14 ऑक्टोबर 1956ला जेव्हा बौद्ध धम्माची दीक्षा दिली तेव्हापासून आमचा समाज इथे येतो आणि 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत आमच्या बाबासाहेबांनी जेव्हा 22 प्रतिज्ञा दिल्या तेव्हा हे सर्व लोक होते आणि जेव्हा आमचा इतिहास असा आहे 500 महार होते, 28,000 पेशवाई छापले, मारले आणि आता आम्ही 14 कोटी जनता आहे पुरा महाराष्ट्रात दंगा करून टाकू। आमचा फक्त आमचा विषय एवढाच आहे की यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि आमच्या आंबेडकरी समाजाला सुद्धा न्याय दिला पाहिजे। बरं, अजून एक बंधूजी एक प्रश्न विचारतो, तुम्हाला काय वाटतं की समितीने पैसा खाल्ला याच्यामध्ये? हा एवढा जेव्हा आमच्यावर एवढा अन्याय अत्याचार होत आहे, डोळे झाकून होत आहे आणि म्हणून आमचा समाज अन्याय कदापि यांचा सहन करणार नाही आणि म्हणून इथपर्यंत आलेला आहे, गाव खेड्यापासून आमचा समाज इथपर्यंत आलेला आहे। या निर्माण कार्यामध्ये जेवढाही निधी आलेला आहे त्याच्यामधून काही निधी या समितीच्या अध्यक्षांनी आणि जे काही सर्व समितीवाले सर्व आमच्या समाजाचा पैसा हे खाल्लेला आहे आणि म्हणून समाजाला विश्वासात न घेता त्यांनी आपल्या मर्जीने, आपल्या मनाने बांधकाम करत आहे आणि म्हणून आमच्या दीक्षाभूमीला, आमच्या स्तूपाला हा धक्का पोहोचलेला आहे, स्टाईल निघून राहिलेली आहे तिथे आणि पेंटिंग सुद्धा करत नाही। तुम्ही जर त्या याला पाहाल तर म्हणजे ते पेंटिंग सुद्धा करत नाही आहे आणि म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे। तुम्हाला काय वाटतं की हे पार्किंग गरजेची होती बनवणं? नाही, बिलकुल गरजेची नव्हती। आमच्या समाजाला पूर्ण प्लेन जशाचं तसं करून पाहिजे। म्हणजे याच्या व्यतिरिक्त अजून त्यांनी कॉन्क्रीटिंग जर केलं असतं तर चिखल नसतं झाला। धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त एवढ्या पूर्ण ऑल इंडिया लोक आम्हाला छान गार्डन सारखं चांगलं करून दिलं असतं, तेवढाच पैसा तिथे लावला असतं तर चांगलं झालं असतं। हा, पण हे चुकीचं केले हे लोक, खूप चुकीचं केले आणि आमचा समाज जर हे काम स्थगिती दिले नाही, स्थगिती जरी दिले असेल परंतु यांनी राजीनामा दिले पाहिजे म्हणून आम्ही इथे थांबलेला आहोत आणि आमचा प्राण गेला तरी चालेल परंतु यांनी राजीनामा दिले पाहिजे आम्हाला असं वाटत आहे। बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। अरे मुर्दाबाद मुर्दाबाद, अरे मुर्दाबाद मुर्दाबाद।